राधे राधे. आपण बनवत आहोत बाळा उपवासाचा पनीर टिक्का. मग त्याच्यासाठी काय लागणार, हे एव्हरेस्ट तिखालाल, हे राजगिरा पीठ, हे असं केप्रचं आणायचं. शिंगाडा पीठ आहे, शिंगाडा, सॉरी, केप्रचं आणायचं. तुमच्याकडं शिंगाडा नाही आणायचा, तुम्ही थालीपीठ भाजणी आणा. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला मीठ वगैरे काय घालायची गरज नाही, पण ह्या पिठाला काही टेस्ट नसते. म्हणून मी हे थोडं मीठ घेतलं आहे. भाजायला आपल्याला तूप घेतलं आहे. इथं पनीरच्या स्लाइस केलेत. आता आपण आयडिया काय करायची, हे पीठ असं इथे पसरवायचं. मीठ किती पाहिजे आपल्याला, एवढंच, एक पिंचभर टेस्टसाठी, आणि तिखट बी टेस्टसाठी. हे असं मिक्स करायचं. करायला लागणारा वेळ फक्त 10 मिनिट. आता काय करायचं, आपण हे असं करायचं. हे केलं कोटेड पनीरला, हे पीठ असं कोट करायचं. आले तुम्ही बोला ना, शांताकारम. हे असं कोट करून घ्यायचं आपण सगळं एकदम. प्रतीक, खास तुझ्यासाठी हे चालू आहे. दादाला तुला दाखवते, असं बनवून खावा. इझीमध्ये आहे. फक्त तुम्ही दोघं हे आणा, थालीपीठ भाजणी उपवासाची. मग त्याच्यात काहीच घालायचं नाही. असं पीठ घ्यायचं, असं पनीर कोट करायचं. आपल्याकडं शेंगदाणा तेल नसतंय ना, म्हणून तूप टाकायचं. हे असं तव्यावर, पॅनवर. जादा पण नको आहे, पण आपलं थोडं पाहिजेच. एक छोटा चमचा तर आहे. हे आपण असं त्याच्यावर ठेवून द्यायचं. किती इझी आहे, काय अवघड आहे. शालो फ्राय करायचं असं. वरून थोडंसं तूप लावायचं. असं करायचं दिवसभर. 2-3 वेळा खाल्लं तरी चालतं. गोड पाहिजे तर हे पीठ आहे ना, ह्या पिठाचा शिरा बनवायचा. तो तुला हवा असेल कसा बनवायचा तो पण सांगते मी. गोड तिखट खायला बरं असते. लगेच हलवायला आपण जायचं नाही. थोडं सगळ्या बाजू सोडवून घ्यायच्या. पहिल्यांदा गॅस मी जरा थोडा हाय ठेवला होता. आले ना, अरे 1 सेकंद. आज आषाढी एकादशी आहे. आपल्याला डाएट आहे, प्रोटीन खायचं आहे आपल्याला जादा. तुला वजन वाढवायचं आहे ना बाळा, म्हणून हे चांगलं आहे. झालं, किती छान आहे. देवाला प्रसाद, कृष्णाला तुपातलंच हवं असतं, असले गाईचं तूप. झालं. काय भाजायची गरज आहे का जादा, काहीच नाही. हे परत साहित्य असं मी ठेवून देणार. परत आम्हाला नंतर अजून पनीर आहे, ते नंतर बनवणार. आता देवाला प्रसाद
ठेवून द्यायचा. एव्हरेस्ट तिखा लालमध्ये मसाला नसतो, बिलकुल कसले मसाले फक्त तिखट असते. चिमटा नसेल तर आपल्याकडं उलात नसते ना, उलटण्यानं उलतायच. गोड झालं. कॅमेरा आता पकडाय कोण नाही, त्याच्यामुळे तवा हलतोय. पप्पा देवपूजा करतायत, मला पण तिकडे थोडं हे करायचं, देवाला पाणी घालायचं. किती सेकंद लागले सांग. असं बी आपण कच्चं खातो, त्याच्यापेक्षा हे असं बनवायचं डायरेक्ट देवाच्या ताटामध्ये, देवाला प्रसाद दाखवायला. कसं झालं, मी गॅस कमी करते, सगळं झाकून ठेवते. कसं वाटतंय हे कर आणि खा. रात्री आपण देवाला प्रसाद म्हणून रात्री केले लेट गोड तळण, आषाढ तळण. कसं आहे, तुला आवडलं की मला सांग. तू असं बनव दादा दोघं. राधे राधे.